बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. त्याचबरोबर नववर्षाच्या सर्व वाचकांना मनपूर्वक शुभेच्छा. मी आहे छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावर. आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी येत आहेत. बीड जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांना या ठिकाणी उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी बीड नगरपालिकेच्या माध्यमातून बीडकरांना एक आव्हान केलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांनी की मी तुम्हाला बारामतीसारखा विकास करून दाखवतो, तुम्ही मला एकदा या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून संधी द्या. बीडकरांनीही नगरपालिकेच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना संधी दिली आहे. आता अजितदादा पवार हे खऱ्या अर्थानं बीडची बारामती करणार का, हाच खरा प्रश्न आहे. आता माझ्या पाठीमागे पाहिलं गेलं तर याच ठिकाणी काही तासामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी येणार आहेत. भव्य दिव्य मंडपाची या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या ठिकाणून जिल्हा परिषद अंतर्गत बीड 1000 विकास कामाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. त्याची जोरदार तयारी या ठिकाणी सध्या सुरू आहे. मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे बीडकरांना दिलेला जे काही मुख्य म्हणजे जो काही शब्द होता तो म्हणजे बीडची बारामती करणार, बीडचा विकास करणार. आता बीडकरांनी त्यांना भरपूर मतदानरूपी आशीर्वाद दिल्यामुळं आता अजितदादा पवार देखील बीडकरांना काय देतात, कोणत्या माध्यमातून विकास करतात, बीडकरांचा कसा विकास होणार, बीड शहरामध्ये कोणत्या पद्धतीने विकास होणार, हा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल. का फक्त गाजर दाखवणार. अजितदादा पवार जसे बोलतात तसे करतात. मात्र या ठिकाणी आता अजितदादा पवार देखील खऱ्या शब्दाला जागतात का आणि बीडचा विकास होतो का, हे येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला सर्वांच्या लक्षात येईल. तत्पूर्वी या ठिकाणी आता उद्घाटन तर होतं आहे आणि भव्य दिव्य स्वरूपात, कारण तेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. पालकत्व स्वीकारल्यानंतर त्या विभागाचा, त्या विकासाचा आराखडा तयार करणं आणि काम करून घेणं, या ठिकाणची गुत्तेदारी जी आहे ती मोडीत काढणं. कारण बीडमध्ये होतं कसं, दादा तुम्ही कितीही या ठिकाणी बीडकरांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याच्या पद्धतीनं तुमचं रात्रंदिवस जरी कार्य सुरू असलं तरी बीडची जी काही मोजकी जे विकासाच्या दृष्टिकोनातून मोठे गुत्तेदार जे आहेत तेच भ्रष्टाचार करतात. त्यामुळं तुम्ही दिलेल्या विकासाचा या ठिकाणी पूर्ण नायनाट होतो आहे. त्यांच्यावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. कारण योजना असते कोट्यावधी रुपयाची, मात्र ती केवळ लाखात केली जाते. मग कसा विकास होणार? अजितदादा पवार तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहात. विशेष तुम्हाला बीडचा विकास करायचा असेल तर अगोदर जे गुत्तेदार आहेत त्यांच्यावर पारदर्शक लक्ष ठेवा. कायदेशीर कारवाई करून घ्या, कायदेशीर काम करून घ्या, तरच या ठिकाणी बीडचा विकास होतो आहे. नाहीतर तुम्ही दिलेला शब्द हा वाऱ्यावर उडवल्याशिवाय या ठिकाणचे गुत्तेदार राहणार नाही. प्रत्येक कामामध्ये आजपर्यंतच्या तुमच्या कार्यकाळात जी काही बीडमध्ये विकास होतो आहे त्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पारदर्शक त्या ठिकाणची पारदर्शकता पहा की विकास कशा पद्धतीने केला जातो आहे आणि तो टिकणारा विकास, जे की तुमच्या मनातला विकास, तो बीडकरांना दिला गेला. मात्र तो या ठिकाणी टिकून राहण्यासाठी तुमचंही आमचंही लक्ष असणं गरजेचं आहे. यासाठी विशेष पावलं शासन, प्रशासन, त्याचबरोबर जनता यांना सोबत घेऊन जर विकास केला तर तो विकास शेवटपर्यंत टिकेल, एवढा आम्हाला नक्की विश्वास आहे. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07. आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, लग्न, शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर. पहिल्या 11 बुकिंगसाठी 11,000त लॉन स्टेज गार्डन, जागा अल्पदरात उपलब्ध. तसेच सुसज्ज हॉल, निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त, स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय, तेही आपल्या बीड शहराजवळ. संपर्क नगर रोड, मसोबा फाटा समोर, साई स्वरूप रेस्टॉरंट बीड.